हाय गाईज, मी तुमची गुड्डी. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये व्हेज पुलाव करायला, म्हणजे बिर्याणी करायला चाललो आहे. आम्ही दररोजच शेत येतोय गाईड, आणि आज पण आम्ही येणार आहे कारण की आता आम्ही उद्या जाणार आहे आमच्या घरी औरंगाबादला, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि म्हणलं मग आज थोडंसं काहीतरी वेगळं, म्हणून आम्ही आज आले शेतामध्ये पुलाव करण्यासाठी. बघू शकता गाईस किती छान व्ह्यू येतो इथून. चला ना. हा चला घ्या फोटो, चला फोटो घ्या. थँक्यू. हो चला तर गाईज, आता आम्ही भेटतो मला 5 मिनिटांनी शेतात गेल्यावर. तर गाईज आता आम्ही इथं पोहोचलोय लोकेशनवर आमच्या शेतामध्ये आमच्या. आणि इकडे सगळेजण हे तयारी करत आहे गाईज पुलाव करण्याची. ते चून मांडताय आता. आमची मम्मी मामी काय अजून आले नाही. चलो दम लागला गाईज, खूप लांब आलो, पाय दुखू लागले. आता गाडीवर आला तिथून तर चलत आलो ना रे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे पातिल्याला माती चारा नको. और इधर चालू है गाईज शेताला आम्ही पाणी देणार आले. गाईज सगळं अंगावर पाणी येत आहे. आणि गाई सगळं तोंडावर बारी गाडी येत आहे गाईज. बघू शकता तुम्ही इकडं बिन पावसाळ्याचा पण पाऊस येतोय आमच्या अंगावर. और ये मेरे मामा का लड़का पातीले को माती सार रहा है. और आता अजून आमच्या डोक्यावर पाणी येणार आहे. बघू शकता 1 2 3 4 कुठे गेलं रे 5. तर गाईज आम्ही तिकडं सगळं भिजलेलो आहे. बघू शकता गाईज तिकडं, कारण की तिकडं देणं चालू आहे शेताला पाणी. माती उडू नको. आणि इकडे दादा चिरतोय आता बटाटे. आणि हा काय करतोय तू? काही काम कर ना. आता काय आला लगे आयता खायला. चिरू लाग दादाला. तर गाईज आता मी चालले हे बटाटे धुवायला. हे इथं पण ते कसं आहे सगळं अंगावर पाणी येते गाईज, त्याच्यामुळे थोडंसं गाईज बघा ते चिक्कल झाला आहे. धर ना, अंगावर पाणी येते सगळं मोबाईलवर. केस करते जर पुढे धरलो समजे उडून जात. नको दिगव झालं बरं दे ना. गाईज थांब जाऊ दे. गाईज आता मी चालले वापस आमच्या पुलाव तिथे बघा. तिथे गाईज बाई सगळी चप्पल भरली. काय आता इकडे आम्ही केलंय गाईज. तर आता आम्ही वापस चाललोय खाली, कारण की इथं काही नियोजन लागलं नाही आमचं. आता सगळे सामान घेऊन सगळे सामान घेऊन चाललंय आम्ही. बघू शकता ही माझ्या मामाची मुलगी. हाय कर ना. भैया इकडं भैयाची नवीन टोपी नवीनच लॉन्च केली आम्ही. काल कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क साधा आम्हाला, आम्ही तुम्हाला देऊ. घरपोच व्यवस्था आहे आमच्याकडे. ऑनलाईन ऑल इंडिया डिलिव्हरी आमच्याकडे. कोणतं पण कानाकोपऱ्यात आम्ही ती तुम्हाला टोपी देऊ शकतो. बिग बॉस मला काय म्हणायला लिंबाच्या खाली गारवा आहे म्हणे चल तिकडे.
मामी आलेली आहे. शेट्टी काढून बस म्हणलं. ए ए तू बारक्या. तर गाईज ही आमची चूल आहे आणि आता हे आम्ही चूल पेटवणार आहे. आहेत का? आता इथं आम्ही चूल मांडतोय. आता ही इथं आमची चूल छोटीशी. आता इथं पातील येते. कुठे गेली की बाई बसलं. तर गाईज आता आमची चूल झाली रेडी. आता मी लावते त्याला आग. आग आधी हे करा काय काटक्या घाला हाय. ते बुसूस जळून जाते बघा. असं कसं घातलं? भुकीली घातली फिराय. ए मग चालू आहे ना वरी. हाल्या येऊ दे नको वरी इकडे. गाईज आता आमची चूल पेटलेली आहे थोडीशी. थोडं ऊन आहे गाई तिकडं म्हणून मी टोपी घातली. ते निबर काढा टाका. निबर आता हे कर. आता निबर काढा टाका. त्या काढे घ्या आता. याने एकदा आग पकडली की झालं. लावायचीच गरज नाही. कशाला नाही टाकायचं. ह्याला लावत बस. माझा भाऊ हुशार आहे. देसी छोरा आहे मला. देशी छोरा विषयरी छोरा. काय ते म्हणतात रे? ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. प्लेट घेऊन घेतलास का? काय म्हणतात? प्लेट ऑलराऊंडर गाई. जवळ जवळ. तर सर्वप्रथम आपण घेत आहे घरकुल मसाला. घ्या. पुडी अशी नैसर्गिक ठिकाणी फेकायची नाही, जाळायची. गाईज आता आम्ही घेत आहे मटन मसाला. मटन मसाला आहे. त्याच्यानंतर प्रवीण मसाला. सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. एक जीव करून घ्यायचा. एक जीव. तू हे मसाले काढ ना. मी मॅगी मसाले ते सगळे टाकले. गाईज आता हे आहे जिरे. लाल तिखट पळी घे. तिथे पळी आणि तिथली प्रमाण घे. तेवढं नको लाल तिखट. आणि पुडी बांधा लगेच त्याची. हां बस बस. पुडी बांध त्याची लगेच. आणि ती टाक्या बॅग मध्ये. नाही आता टाइमपास बनवून खायला. गाईज मॅगी मसाला. माझ्यावाडी झालं. काढले सगळे. काढा काढा कर. घे इकडे. पहिले सगळ्यात पहिले तांदूळ घेऊ शकते. काही विषय नाही. जिरे टाकले. आता थोडा टाकायचा याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट. हॅलो.
ठीक आहे. चांगलं गरम झालंय त्याच्यानंतर टाकायचा कांदा टमाटर मिरची बटाटा सगळं टाकायचं गाईस. तुमच्या नियोजनानुसार काही पण मागपुढं टाकू शकता तुम्ही, काही विषय नाही त्याचा. फक्त मिरची सगळी शेवटी टाकायची नाही तर ठसका लागते. मामीला घेऊ का नको ग? मामीला यायची हे आमच्या युट्यूबवरची मामी तांदूळ तांदूळ धुवीत आहे. काय करू लागले युट्यूबवरची मामी? आणि ते युट्यूबवरचा मामाचं पोर कधी पाठीमाग ही काढ माहिती खरं. हा टाक बटाटा. सगळं धुवून घेतलेलं आहे, न धुता काही करायचं नाही. कशाला तुला धुवून टाकू का? बोलते तिला बी तुला धुवून टाकू. मी टाकली निबर आहे काढली. बंद तांदूळ आहे व्हिडिओ चालू नंबर बंद पडला का? चांगला पण कोणता आहे नाव? निलंगा निलंगा. गाईज आम्ही तर निलंगा काय आपण घेतलाय आज निलंगा राईस. आज निलंगा राईसची ट्राय करायची रेसिपी आपल्याला, म्हणजे निलंगा राईसचा पुलाव करायचा आहे. गाईज लातूरमध्ये निलंगा राईस खूप फेमस आहे, खूप भारी लागतो गाईज खायला. निलंगा गावात आहे गाईज काय बी नाही, निलंगा गावात आहे. मित्र मग माझे मित्र तिथंच राहतात. मला वाटलं मजा कसं टाकू मस्त टमाटर टाकू टमाटर मिरची ठीक आहे. पोट मी त्या प्लेटीत काढून घेऊन घे. गाईला आम्ही त्यामध्ये सोयाबीन टाकली. टाकून दे इकडे. काही डोळ्यामध्ये खूप झोपण जात आहे, बघू शकता डोळ्यातून पाणी येत आहे. फक्त नाकातलं पाणी टाकू नका खाली. नाही नाकातून नाही येते. नाकातलं पाणी खाली. जोपर्यंत अंगावरचा घाम त्याच्यात पडत नाही तोपर्यंत टेस्ट येत. म्हणून उन्हात करायला का तुम्ही? लिंबू त्याच्यावर टाकले अगोदर. तिखट लागलं तरी आग होत नाही खाली. आता आम्ही मसाला टाकतो त्याच्यामध्ये. बाबा काही खूप चटके बसत आहे. हाय ना मग आधी हाताला चटके. होय होय भाभी आधी हाताला चटके. हा पाणी घे रे. अरे संसार संसार. गाईस तुमच्या युट्यूबरला उल्हास. होय होय भाभी. गाईस तुमच्या युट्यूबरला उल्हास, तुमच्या युट्यूबरच्या मामाच्या पोराला उल्हास, युट्यूबरच्या मामीला उल्हास, मामाला उल्हास. हाय का सगळ्याला उल्हास. गाईस बघू शकता किती छान झाले. खूप छान वास पण येतोय गाईस. फक्त ते मीठ टाकायचं बाकी, नंतर टाकायचं राईस. दाखव. मॅगी मसाला टाकली ना? हो. सगळी टाकली. तर मग गाईस अशी उरलेली मॅगी. हॅलो 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 अशी उरलेली मॅगी खायची. आमचा स्वराज पण करू लागतोय गाईस मला.
हाय कर ना पिलू. नीट हाडो. पिलू हाय कर ना. हाडो नीट. या खायला म्हण ना. मला पुलाव खायला या गाईस. कधी खाणे तुला पुलाव? तू म्हण ना माझ्या वेळा. म्हण ना तू. गाईज मी पुलाव करतो, पुलाव खायला या. उभा राहून हाडो नीट असं. त्याला माती घालते कुठे जाऊ द्या मामी खुरतं त्याला काय होत नाही. नाही घालत. माती ह्याच्यावर ओढणार. तांदूळ आधी करतात. पोळं किती लगेच माझ्याकडे काही ते काट खूप आगाव आहे. कान भाऱ्यावाल्या जोरात पडलं म्हणून तो आज शांत बसलाय. बसला का शांत? आज शांत बसलाय का? काल तो खूप जरा धपकुरा पडला. मी आहे ब्लॉग मध्ये बघा काही मी ब्लॉग टाकला की तुम्हाला दिसेल. मग मी टाकायचं आधी ही टाक ना. पुलाव टाक ना आधी. नाही आधी हे करू. आम्ही ह्याच्यात काढून घेतो. बघू दे. हां टाक इकडे. हां ते हॅलो चांगलं हॅलो रे. हे हॅलो. दोन्ही हाताने असं असं कर. पाडेल का ना द्यावं दे बाबा इकडे. झालं ना कर तुला हात लावला पिलू बस माय. थांब. नंतर साईडला ठेव. बरं पिलू इकून बस. बरे ए हे धर ना. इकून ये माझ्या पायाकून. घ्या. इथे ये माझ्या पायाकून. इकून नंतर बोलत इकडून जाय. हात नको लावू. काय आता आम्ही त्याच्यात टाकतोय तांदूळ. निलंगणा राईस हॅलो. टाकलं वरी. पोळण पिलू. स्वराज पोळण वाटलं. हलवाई नाही कुठे पण धरायला काय नाही. नको नाही आधीच सांगितलं. हल्लं तरी धरायला काही नाही. पाणी टाका काय होईना जाते मिक्स करून पुन्हा हवा नाही असं चालेल. हल्लं ना सगळं झालं ना. ते ताटात पाणी टाका. गेलं का छान. हात घालू भाऊ का कुठली दिदी म्हण मी केलाय. बस तो म्हणजे ते नुसतं ती पळी घेऊन बसलं म्हणजे काय तूच केली काय? थांब. तिथं एक गिरास टाकू भाऊजी. हे लावून खाली पुढे सर. मला दे पाणी थोडं ते. ए सर ग्लास दे ना. गाईस डोळ्यामध्ये दुपण जाऊ जाऊ आम्ही एवढी सुंदर पुलाव केला आहे बघा. किती छान तरी आलेली आहे गाईस. टाकी पाणी त्याच्यात. कशात आम्ही सांगतो. पाणी जास्त असते तांदूळ अर्धे वाक्यानं शिजायला पाहिजे ते. पाण्यानं काय करते बनवता येत नसतं. हे बघा केस जळाले. थोडं जाळापासून लांब राहत जा. हे बघा आधी केस जळले. हे बघा आधी केस जळले. इथे माझ्या पायाशी. गाईज आमची बघा खिचडी. इथून सगळे चटके पोहत आहे गाईज. गाईज आता थोडस झाली सावली आबाळ उतरलंय. शकता आमचा पुलाव किती छान झाला आहे. आम्ही सगळे एवढे जण खातो आहे पुलाव. तिकडे आमची कोण आहे का ती छकुली गाईज. गाईज आता आम्ही खातो आहे पुलाव. गाईज खूप छान झाला आहे आमचा पुलाव. मीठ कमी. थोडं मीठ कमी गाईज. तर गाईज आता मी प्रॉपर गावामधली झाली आहे बघा. मी आमच्या म्हशीला घेऊन घरी चालली आहे आणि तिकडे आमची छकुली पण ती आपली चलती आहे. तर ही आगाव आहे थोडी गाय. ही थोडी गाय नाही म्हैस आहे. सॉरी गाईज
गाईज आमची म्हैस थोडी आगाव आहे म्हणून तिला धरून तिला चलती मी. आता माझा मामा आला फिरत आता माझा मामा आला आम्हाला घ्यायला. गाईज बघू शकता माझा मामा खूप मोठा आहे ना माझा मामा. तो पण म्हैस घेऊन आला. शंभू मी म्हैस घेऊन. गाईज बघा आपण म्हैस घेऊन आला. हा माझा मामा छोटा खूप मोठा आहे. बघ घाबरले ना मी. बघू शकता गाईज. मग कसं वाटतंय शंभू सॉरी मामा कसं वाटतंय. हाय काय तर बोल की.